Hello, student. Previously, we had studied the phenomenon of transformation explained by the Griffith. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण ग्रिफिथनं सांगितलेले ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल जे आहे त्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. ही ट्राईड टू प्रूव्ह दॅट ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज द जेनेटिक मटेरियल. ग्रिफिथनं केलेल्या एक्सपेरिमेंटनुसार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणजेच आनुषिक घटक आहेत. बट ही कांट नो इट्स बायोकेमिकल नेचर. परंतु त्याला त्या ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलचे जैव रासायनिक घटक कोणते आहेत हे माहीत नव्हतं. आता बघा, लक्ष द्या इकडं. यापूर्वी आपण ग्रिफिथनं जी काही एक्सपेरिमेंट केले ते एक्सपेरिमेंट आपण अभ्यासले. अगदी सोपे एक्सपेरिमेंट ग्रिफिथने केले. ग्रिफिथनं काय केलं बघा, सुरुवातीला त्यानं 2 प्रकारच्या स्ट्रेन म्हणजे प्रजाती बॅक्टेरियाच्या शोधल्या आणि त्याला असं आढळून आलं की एस जातीची जी बॅक्टेरिया आहे ती इन्फेक्शियस आहे आणि आर जातीची ती नॉन इन्फेक्शियस आहे. आणि त्यावरून त्यानं आपलं मत मांडलं, एक्सपेरिमेंट केले आणि शेवटी कन्क्लुजन काढलं की जेनेटिक मटेरियल हे त्याचे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलच्या स्वरूपात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. लॅटर in 1944 3 microbiologists from USA give first evidence to prove the DNA is genetic material. 1944 मध्ये अमेरिकेमधील 3 सूक्ष्म जीवशास्त्रज्ञांनी DNA हेच आनुषिक घटक आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध केलं. आता आपण त्या 3 शास्त्रज्ञांचा त्यांनी सांगितलेला अभ्यासणार आहोत. एव्हरी मॅककॅर्टी अँड मॅक्लॉइड्स एक्सपेरिमेंट असं त्याला म्हटलं जातं. फर्स्टली दे प्युरिफाईड DNA, RNA, proteins, that is enzymes, and other material from cell free extract of S type of bacteria. सुरुवातीला त्यांनी S type of bacteria घेतल्या. त्याच्या एक्स्ट्रॅक्टमधून त्यांनी DNA वेगळं केलं, RNA वेगळं केलं, प्रोटीन आणि इतर घटक वेगवेगळे केले. आता हे वेगळे कशासाठी केले असावेत असं तुम्हाला वाटतं? कारण त्यांना शोधायचं होतं की यापैकी जेनेटिक मटेरियल नेमकं कोणतं आहे. देन दे मिक्स्ड इट विथ हीट किल्ड एस टाईप अँड लिव्हिंग आर टाईप सेपरेटली. मग त्यांनी काय केलं, ते एस टाईप बॅक्टेरियामधील सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट जे आहे त्या एक्स्ट्रॅक्टमधून वेगळं केलेलं DNA, RNA, प्रोटीन आणि बाकीचे जे घटक आहेत ते त्यांनी हीट केलेलं एस टाईप बॅक्टेरिया आणि लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया यांच्यामध्ये वेगवेगळ्या रीतीनं मिक्स केलं. आता हे कशासाठी केलं? फॉर टू कन्फर्म विच वन फ्रॉम अबाव could transform living R type into S type. कारण त्यांना शोधून काढायचं होतं, खात्री करायची होती की DNA, RNA, प्रोटीन यापैकी नेमकं कोणतं ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल आहे की ज्यामुळं लिव्हिंग आर टाईपचं रूपांतर S टाईपमध्ये घडून आलं. म्हणजेच नॉन पॅथोजेनिकचं पॅथोजेनिकमध्ये रूपांतर झालं. दे फाउंड दॅट
only DNA was the genetic material. आणि त्यांना असं आढळून आलं की फक्त DNA हेच जेनेटिक मटेरियल आहेत. दॅट इज द ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. They found that the DNA can transform non-pathogenic R type of bacteria into pathogenic S type. त्यांना असं आढळून आलं की DNAमुळे नॉन पॅथोजेनिक आर टाईप बॅक्टेरियाचं रूपांतर पॅथोजेनिक एस टाईपमध्ये झालेलं आहे. दे आल्सो डिस्कवर्ड दॅट protein can digested by an enzyme proteases. Similarly, RNA can digested by enzyme RNase. त्यांनी याचा सुद्धा शोध लावला की प्रथिने प्रोटीएज नावाच्या एन्झाईममध्ये विरघळतात. तसेच RNA हे RNase नावाच्या एन्झाईममध्ये विरघळतात. बोथ दीज मीन्स प्रोटीन अँड RNA did not affect transformation. So the transforming substance is not the protein and RNA. हे दोन्हीही म्हणजे प्रथिने आणि RNA हे ट्रान्सफॉर्मेशनमध्ये कोणताही अडथळा किंवा कोणताही रोल निभावत नाहीत. त्यांच्यामुळं ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काहीही अडचण येत नाही. आणि त्यावरून असं लक्षात येतं की ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स इज नॉट ए प्रोटीन अँड RNA. प्रोटीन आणि RNA ट्रान्सफॉर्मिंग घटक नाहीत. Now you know that DNA can digested by an enzyme DNase which digests the DNA. आता आपणाला माहीत झालेलं आहे की DNase नावाच्या एन्झाईममध्ये DNA विरघळतं किंवा डायजेस्ट होतं. When this enzyme DNase was added in mixture of heat killed S type and living R type, then they find that there is no transformation. This proves that the transforming principle is DNA. जेव्हा DNase नावाचं एन्झाईम हीट किल्ड S टाईप आणि लिव्हिंग R टाईप बॅक्टेरियाच्या मिक्सचरमध्ये घातलं गेलं, त्यावेळी त्यांना असं आढळून आलं की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही. म्हणजेच त्या बॅक्टेरियांचं रूपांतर पॅथोजेनिक S टाईपमध्ये घडून आलेलं नाही. धिस प्रूव्ज दॅट. आणि यावरून असं लक्षात येतं किंवा सिद्ध होतं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे DNA आहे. नॉट द प्रोटीन, नॉट द एनी अदर मटेरियल, but only DNA is responsible for transforming material from generation to generation. That is the genetic material. But at that time, all biologists were not convinced. परंतु त्यावेळी कोणत्याही जीवशास्त्रज्ञानं त्यांच्या या मताला दुजोरा दिला नाही. Then how we can know that only DNA is the genetic material? तर त्यावेळी हर्शे आणि चेस नावाच्या 2 जीवशास्त्रज्ञांनी
आणखी काही इतर प्रयोग केले आणि त्यांनी हे सिद्ध केलं की DNA हेच जेनेटिक मटेरियल आहेत. आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतो, हाऊ हर्शे अँड चेस प्रूव्ज ओनली DNA इज द जेनेटिक मटेरियल. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न साधारणतः 3 ते 4 मार्क्ससाठी विचारला जातो. नाउ वी विल बी डिस्कसिंग अबाउट द हर्शे-चेज एक्सपेरिमेंट. Finally, Alfred Hershey and Martha Chase in 1952 proved that the transforming principle is DNA. शेवटी अल्फ्रेड हार्शे आणि मार्था चेस यांनी 1952 ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे DNA आहे हे प्रयोगांती सिद्ध केले. फॉर दिस दे युजिंग बॅक्टेरियल व्हायरसेस. या प्रयोगासाठी त्यांनी बॅक्टेरियल व्हायरसेसचा उपयोग केला. आता तुम्ही 11वीमध्ये शिकला आहात. द बॅक्टेरियल व्हायरसेस आर दोज विच कॅन बी कॉजेस डिसीजेस टू द बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियल व्हायरसेस. तर हे जे बॅक्टेरियल व्हायरसेस आहेत ते बॅक्टेरियांना रोग करतात आणि त्यांना खाऊन टाकतात, म्हणून तर त्यांचं नाव दिलेलं आहे बॅक्टेरियोफॅजेस. बॅक्टेरियो म्हणजे बॅक्टेरिया, फॅजेस म्हणजे इटिंग. बॅक्टेरियोफॅजेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया अँड कॉजेस डिसीजेस टू देम. द बॉडी ऑफ बॅक्टेरियोफॅज आर कंपाउंड ऑफ DNA अँड प्रोटीन ॲज shown in the following figure. बॅक्टेरियोफॅज हे कॉमनली असे विषाणू आहेत की जे बॅक्टेरियापेक्षा कितीतरी पटीनं सूक्ष्म आहेत आणि ते बॅक्टेरियांना इन्फेक्शन करतात आणि बॅक्टेरियांना रोग प्रसार करून त्यांचा नाश करतात आणि म्हणून त्या व्हायरसांचं नाव बॅक्टेरियोफॅजेस असं आहे. बॅक्टेरियोफॅजेसची बॉडी किंवा शरीर 2 घटकापासून बनलेलं आहे. त्यांच्या मध्यभागी न्यूक्लिअर कोअर असतं, त्याला आपण DNA हा त्याच्यामध्ये केंद्रकीय घटक असतो आणि त्याच्या सभोवती जे आवरण असतं ते प्रथिनापासून बनलेलं असतं. म्हणजे त्यांची शरीररचना जर पाहायला गेलं तर त्यांचं शरीर 2 घटकापासून बनलेलं आहे. मध्यभागी केंद्रकीय आम्ल म्हणजे DNA असतं आणि त्याच्या सभोवती प्रथिनाचं आवरण असतं. हे पुढे दिलेल्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल. These viruses infect bacteria and injected their genetic material in the bacterial cell. Hershey-Chase experiment. They used radioactive phosphorus isotope P32 in the medium for some viruses and radioactive sulfur S35 for other some viruses. In DNA there is phosphorus present and sulfur absent. There is no sulfur. While in protein there is sulfur present and there is protein absent, means no protein. They found that some viruses with radioactive DNA, that is due to presence of P32, while some other viruses have radioactive protein coat, that is due to S35. त्यांना असं आढळलं की काहीमध्ये रेडिओ DNA आहेत तर काही व्हायरसेसमध्ये रेडिओ प्रोटीन आहे. बोथ दीज वेअर अलाउड इन्फेक्ट बॅक्टेरिया E. coli. Infection is proceed and after completion viral coats were removed by centrifugation
and supernatant is collected for testing of radioactivity. ह्या दोन्ही व्हायरसेसचं बॅक्टेरिया ई कोलायला त्यांनी इन्फेक्शन केलं आणि जसं जसं इन्फेक्शन होईल आणि इन्फेक्शन पूर्ण झाल्यानंतर त्या व्हायरसेसचा कोट रिमूव्ह करण्यासाठी त्यांनी सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस केली आणि ज्यावेळी सेंट्रिफ्युगेशन केलं त्यावेळी जो सुपरनंट राहिला तो गोळा केला आणि त्याच्यामधील रेडिओ ॲक्टिव्हिटी टेस्ट केली गेली. सी द डायग्रॅम. पुढील आकृती बघा. पहिल्या आकृतीमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन कोड दाखवलेला आहे. त्याचं इन्फेक्शन दाखवलेलं आहे ई कोलायला. त्या इन्फेक्शननंतर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लेंडिंग झालेलं दिसतंय, म्हणजे व्हायरसनी त्यांच्यामधील DNA आत सोडलेला आहे आणि त्यानंतर शेवटी सेंट्रिफ्युगेशन झाल्यामुळे आतमध्ये जे काही बॅक्टेरियल कोट आहे ते स्वतंत्र मध्ये सल्फर डिटेक्ट झालेला आहे, तर व्हायरल कोटमध्ये सल्फर आढळून आलेला नाही. दुसऱ्या डायग्रॅममध्ये त्याच्याबरोबर उलटं DNA हा आयसोटोपिक आहे, त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळं बॅक्टेरियामधील DNAनं व्हायरल DNAला नष्ट केलेला आहे आणि त्यामुळं व्हायरल DNA जे आहेत ते आयसोटोपिक दिसत आहेत. तिसऱ्या डायग्राममध्ये सेंट्रिफ्युगेशनमुळं आयसोटोपिक DNA जे आहेत ते इंडिकेट झालेले आहेत आणि फॉस्फरस त्याच्यामधील डिटेक्ट झालेला आहे आणि जो प्रोटीन कोट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस डिटेक्ट झालेला नाही. यावरून लक्षात येतं की ओनली DNA इज द जेनेटिक मटेरियल. ऑब्झर्वेशन बघा. बॅक्टेरिया विच वेर इन्फेक्टेड बाय व्हायरसेस विथ रेडिओॲक्टिव्ह DNA were radioactive. It indicates that the DNA was the material that passed from the viruses to the bacteria. Bacteria which were infected by viruses with radioactive protein were not radioactive. Conclusion बघा. The DNA enter the bacterial cell and not the protein. Therefore, DNA is the only genetic material. बॅक्टेरियल सेलमध्ये DNA फक्त पास झालेला आहे आणि प्रोटीन कोट पास झालेला नाही, म्हणून DNA हेच फक्त जेनेटिक मटेरियल आहे. समटाईम आफ्टर द इन्फेक्शन द रेडिओॲक्टिव्हिटी फॉर फॉस्फरस अँड सल्फर वॉज टेस्टेड. कालांतरानं इन्फेक्शननंतर त्यांनी सल्फर आणि फॉस्फरसची रेडिओॲक्टिव्हिटी तपासली. दे टेस्टेड द सुपरनंट अँड फाउंड दॅट the radioactive phosphorus was present inside the bacterial cell. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस हा बॅक्टेरियल सेलमध्ये आढळून आला. इट इंडिकेट अँड कन्फर्म दॅट DNA इज द जेनेटिक मटेरियल. आणि त्यावरून असं लक्षात येतं की DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे. थँक्यू. गुड बाय.